गणपती म्हटलं की कसं आपल्या अंगात असं फुल येतं आणि आपण डान्स करायला एकदम धावून जातो. तसंच ह्या व्यक्तीला बघितल्यावर एनर्जी आपोआप येते. तो म्हणजे आपला लाडका सिद्धू. सिद्धू दादा, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. असं का पाहतोस? नाही पाहतोय, इंट्रोडक्शन वेगळं आहे. हाय हॅलो नमस्कार पेक्षा वेगळं इंट्रोडक्शन होतं ना. कसं आहेस? मी मस्त, खूप छान एनर्जेटिक आहे आणि एकंदर माहोल आज स्टार परिवारात आलं. प्रवाह परिवार गणेशोत्सव 2024 मध्ये. हां यार, म्हणजे फॅमिली आहे, परिवार आहे आणि स्टार प्रवाह आणि खूप साऱ्या गोष्टी धिंगाणापासून दिलेल्या आहेत. त्यामुळे खूप बरं वाटतं आणि प्रत्येक स्टारच्या प्रत्येक सोहळ्यात सामील होताना खूप मजा येते. आमचं सुद्धा असंच आहे की स्टार प्रवाहाचा जो गणेशोत्सव आहे तो टेलिकास्ट झाला की आम्हालाही वाटतं की हां, खरंच बाप्पा येत आहेत. आणि ती कारण का पूर्ण परिवार जमलेला असतो. इकडे प्रत्येकजण मोदक बनवून आलं आहे, काही ना काही बनवलं आहे. तर आणि आत्ताच तुला भेट म्हणून नवीन गाडीसुद्धा दिली आहे प्रवाहाने. ती एक आठवण आहे. काय सांगशील, काय इमोशन? अरे खूप छान आहे. म्हणजे स्टारवाल्यांनी म्हणजे धिंगाणा एवढा पॉप्युलर शो आहे आणि लोकांनी त्याच्यावर खूप प्रेम केलं, स्टार प्रवाहावर खूप प्रेम केलं. त्यामुळे म्हणजे सगळ्यांनी मोदक आणि काय काय बनवून आणलेत, पण स्टार प्रवाहाने माझ्याकडे ते एक छान गिफ्ट पाठवलं. एक छान गाडी आली जी स्वराईरा प्रचंड खुश आहेत, मजा आहे. आणि मुळात ती एनर्जी पॉझिटिव्हिटी ही माझ्यात नाही, इथे असलेल्या प्रत्येक कलाकारामध्ये आहेत. म्हणजे आणि तर सुरुवातीपासून पोज वगैरे देऊन फोटो बिटो काढले हो. अरे नाही, खुश आहे, दोघेही खुश आहेत. आणि त्या मला नेहमी विचारतात, बाबा आता धिंगाणा कधी सुरू होणार आहे. तर तोच प्रश्न आहे. हो, विचारूया कधी सुरू होणार आहे. पण आता ज्या पद्धतीचे कार्यक्रम स्टार प्रवाह सुरू आहेत, सगळ्याच कार्यक्रमांना एवढं बहारदार प्रतिसाद आहे. त्यामुळे जेव्हा वेळ येईल तेव्हा स्टार प्रवाह धिंगाणा घालतोय, पण स्टार प्रवाह धिंगाणा घालायला लवकरच भेटू आपण. नवरा माझा नवसा सुद्धा येतोय 20 तारखेला. त्यात तुझाही एकदम महत्त्वपूर्ण भाग आहे. काय सांगशील, किती एक्साइटमेंट आहे? कारण का हा एक असा सिनेमा आहे जी लोक अनेक वर्ष वाट बघतात आणि फायनली तो सप्टेंबर महिन्यात. हां, म्हणजे हे सगळं सचिन पिळगावकर सरांचं श्रेय आहे. कारण लहानपणापासून त्यांचे सिनेमे पाहत मोठे झालो आम्ही आणि त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा होती. आणि नवरा माझा नवसाच्या निमित्ताने अशोक सराफ सर, सचिन पिळगावकर सर या सगळ्या दिग्गजांबरोबर काम करायची संधी मिळेल. ते एक्सायटेड आहे मी. एक सांगायला आवडेल, कारण का जेव्हा तुला विचारलं असेल सिनेमासाठी, त्या सिनेमाचे फॅन आपण सगळे आधीच होतो, तर ते एक नाही म्हणायचा चान्सेस नव्हता. आणि त्यात सचिन सर विचारतात काय आठवणी आहेत खास, कारण का त्यातही गणेशोत्सव तुम्ही गणपती दाखवताय. नाही, गंमत आहे. आणि ही सगळी मी तेच म्हणतो की बघ ना, स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2024 ते आहे, नवरा माझा नवसाचा 2 आहे आणि त्यात एक कॉमन फॅक्टर म्हणजे गणपती बाप्पा. त्यामुळे ओव्हरऑल वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन होणार आहे तुमचं. मी प्रचंड एक्सायटेड आहे नवरा माझा नवसाचा 2 साठी, पण त्याहीपेक्षा जास्त एक्सायटेड ह्या कार्यक्रमासाठी आहे. कारण धिंगाणा संपल्यानंतर मी पहिल्यांदा स्टारच्या एका मोठ्या सोहळ्यात पुन्हा एकदा सामील झालो. आणि तुझं बालपण सगळं मुंबईत गेलं, त्यामुळे गणपती कसा ती सगळी धामधूम तू पाहिली आहे जवळून. काय आठवणीत लहानपणीच्या लालबाग परळ ह्या भागात तर अतिशय जोरदार साजरा केला जातो. मी महात्मा गांधी स्मृती वसाहतीमध्ये राहायचो भोवाड्याला. तिकडे आमचा सार्वजनिक गणेशोत्सव असायचा आणि मंडप बांधण्यापासून ते गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यापासून तर तेव्हा तर ते चलचित्रांचे देखावे असायचे, ते असायचे. आणि तोपर्यंत आणि काय म्हणूया आपण, गणपती बाप्पाला निरोप देण्यापर्यंत. आणि त्यात आमच्या एरियामध्ये आमच्या मंडळाकडून सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. एकेरी नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, मटका फोडी सुरुवात झाली असणार. भाई हे सगळ्यात तिथूनच सुरू झालं आहे. म्हणजे ते मला गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हटलं की या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. आणि थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्यास. आणि ऑल द बेस्ट नवरा माझा नवसाचा 2 साठी पण. आणि धिंगाणासुद्धा लवकरच होते. धिंगाणा 3 लवकर येते. थँक्यू दादा. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.